नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नमस्कार. नमस्कार. सार्वमंथन न्यूजच्या मुलाखतीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. प्रथमतः आपले सार्वमंथन न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी कशासाठी आलेलो आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण साधारण गेल्या 4 ते 5 दिवसापासून आपण वर्तमानपत्रातही वाचतो, टीव्ही चॅनललाही ऐकतो का दी राहुरी सहकारी साखर कारखाना म्हणजे राहुरी तालुक्याचं वैभव, राहुरी तालुक्याची कामधेनू हिची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी आमचे जोगेश्वरी सहकारी सोसायटीचे सन्माननीय सदस्य असतील, संचालक असतील, 104 वर्षाची जी सोसायटी आहे त्याचं यांनी संचालक पदही भूषवलेलं आहे आणि चेअरमन पदही भूषवलेलं आहे. खरंच खूप अभिमानास्पद बाब आहे. 104 वर्षापासून ती सोसायटी या ठिकाणी चालते. सन्माननीय विजयजी डवले साहेब, आपण राहुरी फॅक्टरी या ठिकाणी असतानाही दी राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं एक नक्की सांगावं असं वाटतं का जी राहुरी नगर परिषद आहे याही ठिकाणी आपण नगरसेवक म्हणून जे पद भूषवलेलं आहे. खरंच खूप आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे आणि सर्व राहुरी तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. धन्यवाद. परंतु दी राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. यामध्ये आता 4 पॅनल पडले असतील. प्राजक्तदादा तनपुरे असतील, अरुण साहेब तनपुरे असतील, चाचा असतील, त्यानंतर राजूभाऊ शेटे असतील, सन्माननीय अमृतजी धुमाळदे असतील. भरपूर काही पॅनल या ठिकाणी तयार होत आहे आणि या रणधुमाळीला समोर जाण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करताय. तर आपण तुम्ही विद्यमान संचालकही होते. हो. मागील पंचवार्षिकला आपण विद्यमान संचालकही होते. हो. डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या संलग्न असलेल्या संस्थेचे सेक्रेटरी, खजिनदारही पद आपण भूषवलेलं आहे. बरोबर आहे. तर आता निवडणूक लागलीये, आता निवडणूक लागलेली आहे. तर आपण सर्व पद भूषवलेले आहे. आता सांगितलं मी, संचालक पद भूषवलेलं आहे, खजिनदार पदही भूषवलेलं आहे आणि सर्व पद भूषवलेले असतानाही आता ही निवडणूक लागली, यामध्ये आपली भूमिका काय असणार आहे? सर्वप्रथम आपण माझे एक ज्वलंत प्रश्नावर मुलाखत घेतात. प्रसार माध्यमांमध्ये आपली भूमिका स्पष्ट करत असताना डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची जी रणधुमाळी सुरू झालेली आहे, खरं पाहायला गेलं तर किती पॅनल होत आहेत आपण सर्व मान्यवरांचं नाव सांगितलंय. हा कारखाना खरंच कशासाठी ही सगळे लोक निवडणूक लढवत आहेत हा माझ्या पुढे प्रश्न आहे. आपण जवळ पाहिलं किंवा उद्धवजी महाराजांनी, हरिभक्त परायण सन्माननीय, त्यांनी आत्ताच नुकतंच सांगितलं की संगमनेर आणि प्रवरेचा आदर्श राहुरीकरांनी घ्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच बरोबर. परंतु मला प्रकर्षाने सांगूशी वाटते की त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणी बिनविरोध होत असताना जे सत्ताधारी आहेत चालू साखर कारखान्याचे, त्यांच्या विरोधी मंडळींनी कुणीही उमेदवार दिलेला नाही, म्हणून त्या इलेक्शन्स बिनविरोध होऊ शकल्यात. थोरात साहेबांच्या विरोधात जे कोणी आमदार असतील आत्ताचे किंवा विरोधक असतील, त्यांनी एकही सीट दिलेली नाही. त्यांनी थोरात साहेबांना बिनविरोध सोडलेलं आहे की त्यांची भूमिका होती की तो कारखाना चालला पाहिजे. नक्कीच नक्कीच तीच भूमिका प्रवरेतही झालेली आहे. विखे पाटलांच्या विरोधामधील मंडळींनी एकही सीट बिनविरोध मध्ये दिलेलं नाही. आता राहुरीमध्ये तुम्ही सांगण्यावरून, आणि मी या प्रक्रियेमध्ये आहे, राजूभाऊ शेटे असतील, सन्माननीय अरुण साहेब तनपुरे असतील, चाचाजी तनपुरे असतील, अमृत धुमाळ असतील, आणि माझे जे सहकारी होते विखे साहेब आणि कर्डिले साहेबांचे सर्व समर्थक मंडळी हे एक पॅनल बनवत आहेत. याला कमी की काय म्हणून 5व्या पॅनलची तयारी आज सुरू झालेली आहे. बंद कारखान्याची निवडणूक इतकी संघर्षमय होऊ शकते, तर तो कारखाना बिनविरोध कसा होईल हे प्रश्नचिन्ह निश्चित आहे. आणि माझं मत आहे की जर हे सर्व मंडळींना जे आज सांगतायत, मेळावे घेऊन कांगवा करतायत, मी राजूभाऊ शेटेंच्या मेळाव्याला हजर होतो, शेतकरी मेळाव्याला, तनपुरेंच्याही मेळाव्याला हजर होतो. माझी भूमिका व रवी मोरे शेतकरी संघटनेचे नेते, आमची भूमिका एक आहे, आम्हाला कुठं तिकीट पाहिजे नाही पाहिजे लोकांकडनं, आम्हाला इलेक्शन लढवायचं नाही. मी प्रथमतः माझी भूमिका करतो की मी
यापूर्वी रामदास पाटील याच्या पॅनलमध्ये सुद्धा माझी मंडळीचा उमेदवारी लढवलेली आहे आणि मी या संचालक मंडळाचा एक भाग राहिलेलो आहे. या सगळ्या संघर्षाचा मी एक साक्षीदार आहे. खऱ्या अर्थाने आज बाहेरच्या मंडळींना म्हणजे साखर कारखान्यात काम न करणारी जी मंडळी आता सध्याला लढवत आहेत, यांना या साखर कारखान्यातील आकडेमोड अगदी स्पष्टता कोणाही नाही, सगळे मोगमपणे आज बोलतायत. नक्की मला आता तुम्ही सांगितलंय कारखान्याची सविस्तर माहिती आपल्याला दिली, परंतु आपण हे सांगत असताना प्रवरा कारखान्याचं बी आपण उदाहरण दिलंय. म्हणजे समोरच्यानी उमेदवार दिला नाही म्हणून ती निवडणूक बिनविरोध झाली. बरोबर. संगमनेर कारखान्याची पण आपण त्या ठिकाणी उदाहरण दिलं. बरोबर. परंतु आपल्या राहुरी कारखान्याची जी परिस्थिती आहे, सत्ता आलटून पालटून सर्वांनी उपभोगलेली आहे. अगदी बरोबर. परंतु एवढं उदाहरण आपल्या तालुक्याच्या शेजारचेच गाव आहे, परंतु आपल्या या राहुरी सहकारी साखर कारखान्याचा महाराष्ट्रामध्ये दबदबा असताना इतकी बिकट अवस्था कशी होऊ शकते? संगमनेरचं उदाहरण आहे आपल्याकडं, लोणीचं उदाहरण आहे, ते इतकी बिकट अवस्था कशा पद्धतीने होऊ शकते? याला इच्छाशक्ती, याला सर्व घटक जबाबदार आहेत. सत्ताधारी गट जबाबदार आहेत, विरोधक जबाबदार आहेत, सभासद जबाबदार आहेत आणि कर्मचारी जबाबदार आहेत. प्रत्येक वेळेस काय होतंय की पूर्वी विकास मंडळ आणि जनसेवा मंडळ हे दोनच मंडळ या तालुक्यात होते. त्यामुळं स्थानिक लोक एकदा धुमाळ पाटील किंवा तनपुरे साहेब, आलटून पालटून मग रावसाहेब पाटील साबळे असतील, सुभाष पाटील असतील, चंद्रशेखर पाटील कदम असतील, ही सगळी मंडळी होती. पण ही सत्ता तालुक्यातली होती आणि स्वर्गीय बाबुराव दादा तनपुरे, काशीनाथ पाटील पवार, चंद्रशेखर पाटील, अण्णासाहेब कदम, ही मंडळी अडाणी होती. अडाणी अशा अर्थाने होती की या मंडळींचं शिक्षण फार मोठं नव्हतं, पण यांची इच्छाशक्ती होती की या मालरानावरती एवढी प्रचंड, ही किती हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. साखर कारखाना उभा करणं म्हणजे काय एक सूतगिरणी किंवा छोटी गिरणी करणं छोटी बाब नव्हे. परंतु मला एक संघर्ष जाणवली की जसजशी थोर मंडळी होती, यांनी सर्वांना एकत्र घेऊन हा कारखाना चालवलाय. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे विरोधक घेऊन कारखाना चालवलाय आणि आज अगदी त्याच्या विरुद्ध झालाय. जो तो म्हणतो मीच फक्त कारखाना चालू करू शकतो. आणि माझं सगळ्यांना आपल्या माध्यमातून हात जोडून नम्रतेची विनंती आहे की जे प्रवरेने केलं, जे संगमनेरने केलं ते तुम्ही करा. कुठल्याही एका पॅनलला ठेवून सगळ्यांनी बिनविरोध करा. आता जर तुम्ही म्हणले चर्चेला बसायचं सगळे नेते मंडळी घेऊन, हा म्हणाल माझे 5 घ्या, त्याचे 10 घ्या, 20 जागेत कोणाकोणाचे किती घ्यायचे आणि याचं नेतृत्व कोणी करायचं? आणि जर इलेक्शन झालं ना, हा संघर्ष झाला तर हा कारखाना चालू होणं थोडं मुश्किल राहील. नक्कीच असं मला नक्की वाटतंय. आम्ही अर्जच दाखल करत नाहीयेत, कारण सगळ्यांचं शिक्षण मंडळ असेल, संलग्न संस्था असतील, याच्या व्यतिरिक्त कारखाना चालू करण्याची ठोस भूमिका कोणी मांडायला तयार नाही. मागील वर्षी आपण परिवर्तन पॅनलकडून उभा होता. हो, डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या पॅनलकडून मला असं वाटतं उभे होते. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी आपण निवडूनही आलात. अगदी बरोबर. राहुरी सहकारी साखर कारखान्याचे आपण संचालकही झाला. हो. परंतु संचालक झाल्यानंतर हा कारखाना चालवण्यासाठी आपल्याला चालवत असताना नेमका कसा अनुभव आला? कारखाना चालवत असताना डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि तालुक्याचे विद्यमान आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी बंद पडलेला कारखाना चालू केलेला आहे. मुळात हाच विषय कोणाला लक्षात येईना. ज्यावेळेस परिवर्तन पॅनल आलंय, आता कारखाना बंद पडलाय, ही वस्तुस्थिती निश्चित आहे. पण ज्यावेळेस आम्ही चालू केला, आमच्या मंडळाने चालू केला, विखे पाटलांनी चालू केला, त्यावेळेस सुद्धा कारखाना माजी संचालक मंडळाच्या याच्यातून बंद पडलेला होता. तो बंद पडलेला कारखाना आम्ही जिल्हा सहकारी बँकेकडनं सोडवून घेतला. अच्छा. आणि ज्या वेळेस स्वर्गीय रामदास पाटील धुमाळांनी अवघ्या 45 कोटी रुपये जे कर्ज काढलं होतं राहुरी कारखान्यासाठी, त्याचं पुनर्गठन आमच्या काळात झालंय. आणि तीच बँकेची देणी आज 1,20,00,000 किंवा काय जे असेल त्यावरती पोहोचलेली आहे. बरोबर आहे. मला अजून असा एक प्रश्न महत्वाचा विचारायचा. आपण मागील पंचवार्षिक मध्ये आपण संचालक होतात. हो, निश्चित. त्यावेळेस तिथलं कामकाज पाहत असताना तुम्ही संचालक होण्याच्या अगोदरही कारखान्यावर कर्ज होतं. हो, बरोबर आहे. हो. कारखाना चालू झाल्यावरही कर्ज होतं. हो. म्हणजे कर्जाचा डोंगर त्यावेळेस अगोदरही होता, नंतरही होता आणि वाढत गेला. आणि तो वाढत गेला. बरोबर. मला असं विचारायचं आहे, आज किती कर्ज आहे कारखान्यावर? आज कारखान्यावर माझ्या मते बॅलन्स शीट प्रमाणे म्हणजे कळत न कळत साधारण 600 कोटी रुपयाचं कर्ज आहे. 600 कोटी रुपये. बरोबर. मग यामध्ये सर्व सरकारी देणी, महसूलचे दंड, लायसन न काढल्याचे क्रशिंगचे दंड,
डिस्लरीचे दंड, हे सगळे दंड, कर, कामगारांची देणी, सभासदांची देणी आणि बँकेची देणी, विविध हे सर्व कर्ज अंदाजे 600 कोटीपर्यंत गेलेलं आहे. आपण पाहताय महाराष्ट्रात दबदबा असणारी जी कामधेनू आहे, अक्षरशः मागील पंचवार्षिक मध्येही पाहिलं, पंचवार्षिक झालीये, आपण डॉक्टर सुजयदादा विखे यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा त्यांच्या हातामध्ये कारखानाही दिला, परंतु त्याही अगोदर कर्जाचा डोंगर होता, आजही कर्जाचा डोंगर आहे आणि अजूनही तुमच्या माध्यमातून आपल्याला 600 कोटीचं आजही कर्ज त्या कारखान्यावर आहे. परंतु मला एक आवर्जून नक्की असंही विचारायचं का आपण डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून संचालक पदावरही राहिलेला आहात आणि यावेळेस निवडणुकीची रणधुमाळीही जोरात पद्धतीने चालू आहे. राजूभाऊ शेटे असतील, आमदार शिवाजीराव कर्डिले असतील, अमृतजी धुमाळ असतील, यानंतर माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे असतील, अरुणसाहेब तनपुरे असतील, हे सर्व पॅनल या निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेलं आहे. तर मला एक तुमची स्पष्ट भूमिका अशी कोणती आहे? आपण तनपुरेंकडून असणार आहे का, विकास मंडळाकडून असणार आहे का, राजूभाऊ शेटेंकडून असणार आहे? आपली स्पष्ट भूमिका काय असणार आहे? स्पष्ट भूमिका मी सध्याला प्राजक्त तनपुरे साहेबांचं काम करतोय. अच्छा. परंतु कारखान्याच्या बाबत माझी भूमिका स्पष्ट अशी आहे की राजूभाऊ शेटे असतील किंवा अमृत धुमाळ असतील, जो कोणी हा कारखाना चालू करण्यासाठी सक्षम असेल आणि सभासद जो निर्णय देतील त्या बाजूने आम्हाला कळतंय का ही क्षमता कोणात आहे. बरोबर. आता मी कोणाच्या बाजूने जरी मत प्रदर्शित केलं तर त्याला काही किंमत नाही, परंतु सभासदांचा कल असा आहे की या सगळ्यांमध्ये कोण निश्चितपणे कारखाना चालू करू शकतोय, कोण कशासाठी करतंय, कोण शिक्षण मंडळासाठी करतंय, कोण कशासाठी करतंय. माझा आरोप नाही कोणावरती, सगळ्यांची भूमिका कदाचित याच्यात प्रामाणिक आहे. अमृतजी धुमाळणे यांनी जर हायकोर्टामध्ये ही लढाई लढले नसते तर ह्या कारखान्याची इलेक्शन्स लागली नसती, हेही तितकंच काम आहे. मला असं म्हणायचं, आता तुम्ही भूमिका सांगितली तुमची, तर तुम्ही प्राजक्तदादांच्या पाठीमागे ठामपणे आहात. हो, ही तुमची नक्की भूमिका आहे. डॉक्टर तनपुरे कारखाना चालवण्याची ताकद फक्त विखेमध्ये आहे, विखे घराण्यामध्ये आहे, बरोबर आहे. असे मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या आपल्या भाषणातून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटले होतं, हा कारखाना चालवण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील असमर्थ पडले का फेल झाले? नेमकं नाही, कारण मागच्या वेळेस निश्चित नाही, हे साफ चुकीचं आहे. सुजय विखे पाटलांनी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही बँकेचं कर्ज न काढता 4 गळीत हंगाम यशस्वी केलेले आहेत आणि जे 11.5 कोटी रुपये मागील संचालक मंडळाच्या काळातील शेतकऱ्यांचे देणे होते, ते 11.5 कोटी रुपयाचे देणं डॉक्टर सुजय विखे व आमच्या संचालक मंडळाने, चेअरमन साहेब असतील, सर्वांनीच ते पेड केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जिल्हा सहकारी बँकेचं जे पुनर्गठन केलं याच्या पोटी अंदाजे 42 कोटी प्लस पैसे जिल्हा बँकेला व्याजापोटी भरलेले आहेत. आणि हे सर्व करत असताना शिवाय मिलचं मॉडिफिकेशन केलेलं आहे. जो कारखाना चालवण्यासाठी जी मिल आवश्यक होती त्या मिलचं मॉडिफिकेशन केलेलं आहे. कारखान्याचा मॉडिफिकेशनचा बॉयलरचा खर्च केलेला आहे. यामध्ये प्रवरा सहकारी साखर कारखान्याने अतिशय मोठं योगदान देऊन त्यांचं आम्ही कधीही ऊस तोडणी कामगारांना पैसे दिलेले नाहीत. आम्हाला प्रवरा कारखाना व त्याच्या माध्यमातून हा सगळा तोडणे कामगार एकही रुपये उचल न देता 4 गळीत हंगामाला उपलब्ध झालेला आहे. सुजय विखे पाटलांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेच्या माध्यमातून शिवाजीराव कर्डिलेंनी ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये खूप प्रचंड असं हे केलं, पण नैसर्गिक साथ या कारखान्याला मिळू शकली नाही. ऊसाचा अभाव राहिला, पाहिजे तितकं क्रसिंग करू शकले नाहीत. पुन्हा कामगारांची देणी देण्यात असमर्थ आहे. कुठलंही नवीन कर्ज, एकही रुपये कर्ज या संचालक मंडळाने व डॉक्टर सुजय विखे यांनी काढलेलं नाही. तरी सुद्धा 4 क्रसिंग केलेले आहे आणि एवढी देणी साधारण 100 कोटी प्लस देणी या क्रसिंग मधून फेडलेली आहेत. आपण पाहू शकता सन्माननीय विजयजी डवले साहेबांनी सांगितलेलं आहे. आपण त्यांना खोचक असा एक प्रश्न विचारला होता का मागील पंचवार्षिक मध्ये डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या ताब्यामध्ये कारखाना दिल्यानंतर सुजयदादा असमर्थ राहिले का त्या ठिकाणी ते फेल झाले का? खूप सुंदर असं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे का सुजयदादा त्या ठिकाणी फेल झालेले नाहीये, असमर्थ झालेले नाहीये. त्यांच्या पद्धतीने त्यांनी कारखाना चालू करण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि कारखान्यावर विशेष करून
एकही रुपयाचं कर्ज त्यांच्या काळामध्ये झालेलं नाहीये. बरोबर बोलतोय ना मी? नाही, तसं नाही. त्यांच्या काळात कर्ज झालं असं नाही. जुन्या कर्जाच्याच हे सगळ्या गोष्टी वाढत गेलेल्या आहेत. अच्छा. उलट्या 100 कोटी रुपये देणी त्यांच्या काळामध्ये फेडलेली आहेत, कुठले नवीन अच्छा. कर्ज न काढता. कुठलंही नवीन कर्ज न काढता जुनी देणी फेडलेली आहे. हो. नक्कीच मागील पंचवार्षिक काळामध्ये आपण डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून संचालक पद उपभोगलेलं आहे. आणि आज शेतकरी असतील, ऊस उत्पादक असतील, कामगार वर्ग असतील, जे कारखान्याशी संलग्न असे सर्वजण असतील, तर यांच्यासाठी आपली भूमिका काय असणार आहे? महत्वाची, मी गेली 7 वर्ष या साखर कारखान्याचा संचालक असताना असं जाणवलं मला की ज्या शिक्षण संस्था सभासदांसाठी काढल्यात, डॉक्टर होण्यासाठी काढल्यात, MBA होण्यासाठी माझ्या समोर कॉलेज आहे, जे राहुरीतलं एकमेव सिनियर ज्युनियर कॉलेज आहे, ह्या जागेची इमारत स्वर्गीय रामदास पाटील धुमाने कारखान्याच्या माध्यमातून उभा केली. बरोबर. हे बांधकाम करण्यासाठी, अख्खं बांधकामासाठी मी स्वतः पाण्याच्या स्वरूपात बांधकामाला योगदान दिलंय. हा जो रस्ता पाहताय आपण, हायवेवरनं जात आहे, हा रस्ता सुद्धा मी डोनेट केलेला आहे या कॉलेजला. परंतु हे सगळे संलग्न संस्था उभा करत असताना उभा राहिल्या शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या, कामगारांच्या जीवावर. परंतु दुर्दैवाने कुठल्याही संचालक मंडळाच्या काळात यांना प्रायोरिटी देता आली नाही. मी नर्सिंग होमचं उदाहरण घेईन. ज्या काही रिसॉर्ट जागा राहायच्या, ज्या सभासदांच्या मुलांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे होत्या, त्या आम्ही देऊ शकलेलो नाही. ही खंत मला निश्चित आहे. त्याच्यानंतर कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायची पाळी आली तर मेरिट लिस्ट लागली जायची. बरोबर. आमच्या शेतकऱ्यांचे मुलं इतके हुशार नाहीत का जे मेरिट लिस्ट मध्ये येतील. त्यामुळं नोकरदारांचे, इतर लोकांचे, ज्यांचं या संस्थेशी काही संबंध नाही, योगदान नाही, अशा लोकांना मुलं शिकले गेली. आणि माझ्या सभासदांची, आमच्या शेतकऱ्यांची, कामगारांची मुलं डोनेशन अभावी किंवा याच्यापासून वंचित राहिली. आणि ज्या राहुरी श्री शिवाजी विद्यानिकेतन पब्लिक स्कूलमध्ये मी शिकलो 1ली ते 5वी, त्या शाळे आज शेवटची घटका मोजत आहे. त्याच्यानंतर जे रामदास पाटील धुमाळांनी, स्वर्गीय बाबुराव दादा तनपुरेकर तत्कालीन साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी नर्सिंग होम काढलंय, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, त्याची इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता रद्द झालेली आहे. बरोबर. या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये ते इंजिनिअरिंग कॉलेज चालू शकलेलं नाही. आणि प्रचंड अशी जमीन आणि नगर मनमाड रोडला व्यावसायिकरणाची असलेली जागा, जी उभ्या महाराष्ट्रात कुठल्याही साखर कारखान्याकडे ही भौगोलिक परिस्थिती नाही. सकाळी गाळलेला ऊस, सकाळी तोडलेला ऊस हा संध्याकाळी या कारखान्याचा गाळप होतोय. 25-30 किलोमीटरच्या आतमध्ये याचं सगळी वाहतूक आहे. याची साखरची मशिनरी आज इतकी आहे की उभ्या महाराष्ट्रात आम्ही काढलेल्या साखरेचा भाव महाराष्ट्रात सर्वात अधिक मिळाला. तिची क्वालिटी सर्वात अधिक आहे. आजही ही मशिनरी सुस्थितीत आहे. 5,000 टनाची क्रसिंग, 4,500 टनाचं क्रसिंग दैनंदिन हा कारखाना करू शकतो. इच्छाशक्ती आहे फक्त या कर्जाचा डोंगर. आणि त्यावर माझं मत आहे, कुठलेही सरकार आणि कुठलीही बँक ह्या कारखान्याला भविष्यात मदत करतील या आशेवरती ह्या निवडून जाणाऱ्या संचालक मंडळांनी राहू नये. नवीन कारखाना ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये मंगळमने सत्र मोडून शेअर्स गोळा केले, त्याप्रमाणे ह्या कारखान्याला परत एकदा नवीन उभारी करण्यासाठी भाग भांडवल गोळा करण्याची गरज आहे. आणि ती गरज आहे 2 चाक कामगार आणि सभासद. बरोबर. नक्कीच आपण सांगितलंय की ज्यांच्या कुणाच्या हातात हा कारखाना जाईल त्यांनी कोणत्याही बँकेच्या भरोश्यावर बसू नये, अथवा कुणाच्याही बाहेरचा आपल्याला मदत करेल या भरोश्यावर न बसता आपण आपल्या जबाबदारीवर हा कारखाना चालवणं गरजेचं आहे. तर मला असं एक विचारायचं आहे, आपल्या राहुरी सहकार साखर कारखान्याचा महाराष्ट्रामध्ये दबदबा आहे. तुम्ही पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होता, त्यावेळेस आपला सहकारी साखर कारखाना पाहिलेला आहे. त्यावेळेस त्या कारखान्यातून सोन्याचा धूर निघत होता. त्याच्या संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्था होत्या, बाजारपेठा होत्या. राहुरी सहकारी साखर कारखान्यामध्ये दिवाळीच्या वेळेस जबरदस्त सुंदर असं त्या ठिकाणी वातावरण होतं. परंतु आज दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दुर्दैवानं सांगावं लागतं की आपल्या राहुरी सहकारी साखर कारखाना शेवटची घटका मोजतोय. आणि अक्षरशः तुम्हाला सांगायचं जर ठरलं तर कामगारांची परिस्थिती खूप अवघड आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे कामगारांची का आज कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं, बाहेरच्या गावी शिक्षणासाठी जावं लागतं. त्यांच्याकडे येण्यासाठी, पैसा येण्यासाठी कोणताही मार्ग नाही. कारण आपली ही जी कामधेनू आहे, जिथून आपल्याला पैशाचा सोर्स आहे, ती कामधेनू पूर्णपणे बंद आहे.
आणि बाहेरगावी शिक्षणाला जाण्यासाठी कामगारांच्या मुलांकडे आज पैसे नाहीये. यामुळे आज हे कामगारांची मुलं असतील, सभासदांची मुलं असतील, अक्षरशः देशोधडीला लागलेले आहे, व्यसनाच्या विळख्यात सापडलेले आहे. केवळ हे कशामुळे झालेलं आहे का आपली ही जी कामधेनू ही बंद पडलेली आहे. आणि आज आपण शिक्षण संस्था पाहिल्या, आमच्या सारोमंथनच्या माध्यमातूनही आम्ही वाचा फोडायचा प्रयत्न केलेला आहे का खिडक्या असतील, दरवाजे असतील, तिथले झाडं असतील, इतकी अवस्था बिकट झालेली आहे का ती पाहवतही नाही. कामगारांच्या अर्धांगिनी असतील, अक्षरशः आज खुरपायला जातात. आज त्याची कीव कोणत्याही संचालकाला त्या ठिकाणी यायला तयार नाही. बरोबर आहे. तर हे सर्व होत असताना, या कारखान्याची इतकी बिकट अवस्था होत असताना आता या कारखान्याची रणधुमाळी पुन्हा चालू झालेली आहे. तर आपली भूमिका ही रणधुमाळी होणं गरजेचं आहे का यांनी सर्व समावेशक पक्ष एकत्र येऊन ही बिनविरोध होणं गरजेचं आहे का, यावर आपली काय भूमिका असणार आहे? सारोमंथनने अतिशय प्रामाणिकपणे सर्वसामान्यांचे व्यथा यापूर्वी मांडलेलं मी पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. नक्कीच मांडलेलं आहे. आपण माझी भूमिकामध्ये मी थोडीशी सविस्तर भूमिका अशी सांगतोय की आपण जे सांगितलंय हे अतिशय सत्य आहे. परंतु हा राजकारणाचा खेळ जोपर्यंत ही सर्व मंडळी थांबवत नाहीत आणि त्यांच्या या भूलभुलैयाला जोपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता बळी पडतोय तोपर्यंत हे थांबणार नाही. ही व्यथाची दया आज जे 5 पॅनल करतायत, जे लोक करतायत, मी माझी भूमिका सांगितली, मी कुठल्याही पॅनलमध्ये उभा राहणार नाहीये. कारण मला कल्पना आहे उभा राहून संचालक होऊन तिथं काही करण्यासारखं नाहीये. जर माझी प्रामाणिक इच्छा आहे का हा कारखाना चालू झाला पाहिजे तर मी थांबलं पाहिजे पहिल्यांदा. नक्कीच बरोबर. तर या 5 पॅनल पैकी हे सगळे लोक थांबायला तयार आहेत का? नाही. थांबून कोणाला द्यायचंय याचा विचार करायला कोणी तयार नाही. फक्त मी श्रेष्ठ, माझी पार्टी श्रेष्ठ आणि माझे कार्यकर्ते. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे साहेब, मी जरी कोणाचं काम करत असलो तरी या सर्व लोकांना त्यांचे कार्यकर्ते विविध राजकारणाच्या कामासाठी, मग सोसायटी, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी किंवा ग्रामपंचायती, ह्या जिवंत ठेवण्यासाठी, कार्यकर्ते जागेवर राहण्यासाठी हे सगळा खटाटोप आहे. आता आपण बोलला, प्रामाणिकपणे बोलतो मी. बरोबर. मी जरी एका पक्षाचं काम करत असलो तरी माझ्या व्यक्तिगत एका मताला काही हे नाही, परंतु ही माझी भूमिका ठाम आहे की या सगळ्यांनी विड्रॉल करावेत. म्हणजे आपली बिनविरोध व्हावा अशी भूमिका आहे. बिनविरोध कोणाला करता साहेब? याची भूमिका सभासदांना ठरवू द्यात. अच्छा, सभासदांच्या हातात. सभासद जो न्याय देतील, सभासद हुशार आहे, सभासदाला प्रत्येक गोष्टीची ज्ञान आहे, कामगारांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञात आहेत. सभासदाचे आणि याच्यातला सगळ्यात बळी आहे तो सभासद आणि कर्मचारी, ना की आमच्यासारखे पुढारी आणि नेते. बरोबर. आम्हाला रावरी नाही तर प्रवरा नाही तर संगमनेर नाही तर भेंडा, आम्हाला पर्याय उपलब्ध आहे. पण 1-2 एकरवरचे फार मोठे हाल होत आहे. बरोबर आहे. आता आपण सांगितलंय का मी संचालक पदाचा फॉर्म भरणार नाही, आपण हे ठामपणे निश्चित सांगितलं. नक्की. आणि याही अगोदर आपण एका प्रश्नाचं उत्तर देताना हेही नक्की सांगितलेलं आहे का या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या संघ राहणार आहे. हे वाक्य आहे आपल्याला या ठिकाणी होतं. त्यांच्याबरोबर राहणारच आहे. पण याच्याबरोबर मला अजून एक नाव प्रकर्षाने सांगावसे वाटते की राजूभाऊ शेटे यांनी जी आज भूमिका घेतलेली आहे, खरं पाहायला गेलं तर तनपुरे साहेब असतील, विखे कल्लिले साहेब असतील, अथवा अमृतराव धुमाळ साहेब किंवा चाचा तनपुरे, ही माझी सगळी मित्रमंडळी, आम्ही लहानपणापासून या कारखान्याच्या चढणघडणीत आहोत. बरोबर. म्हणजे माझे गॉडफादर रामदास पाटील धुमाळ होते. माझा राजकीय उदय हा रामदास पाटील धुमाळांनी केलेला आहे. म्हणजे अगदी वयाच्या 16व्या वर्षापासून मी कोऑपरेटिव्ह मध्ये काम करतोय, सोसायटीमध्ये. तुम्हाला सांगूशी वाटतंय की राजूभाऊ शेटेंनी, व्यक्ती कोण एक माहित नाही, पण त्याने आजपर्यंत राजकारणात इथं काम केलेलं नाही. पण आज तो माणूस उठून विखे साहेबांच्या काळात सांगू शकतो की मी या कारखान्याला खिशातले 10 कोटी रुपये देतोय. अच्छा. तर त्याची भूमिका, जरी मी एका पार्टीचा असलो तर त्यांची भूमिका मला काही प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये प्रामाणिक दिसते. अच्छा. मग अरुण साहेब हे अतिशय हुशार माणूस आहे, सक्षम माणूस आहे. त्यांनी 18 कोटीच्या ठेवी असलेल्या मार्केट कमिटीचं नेतृत्व करतायत. खूप नगरपालिकेचे अध्यक्ष असताना सुद्धा सिलकित असलेली नगरपालिका आहे. मला असं वाटतंय की राजूभाऊ शेटे आणि अरुण साहेब तनपुरे यांना जर, आणि बाकीच्यांना सुद्धा जर वाटत असेल हा कारखाना चालू व्हावा, तर राजकीय जोडे बाहेर ठेवावेत आणि एकत्रितपणे याचा
विचार करावा, तो कसा करायचा याचा जज मी नाही, तो त्यांनी ठरवावा. अच्छा अच्छा अच्छा. आपण सन्माननीय विजयजी डवले साहेब हे सांगताना नक्कीच सांगितलं त्यांनी का राजूभाऊ शेटेंचंही त्यांनी प्रकर्षाने कौतुक केलेलं आहे. एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून राजूभाऊ शेटेंचंही प्रकर्षण त्यांनी त्या ठिकाणी नाव घेतलेलं आहे. आणि अरुणसाहेब तनपुरे यांचंही त्यांनी एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून सक्षम ठिकाणी सक्षम व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी त्यांचंही या ठिकाणी नाव घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपण राहुरी सहकारी साखर कारखाना एक वेळ अशी होती की या राहुरी सहकार साखर कारखान्यावरून राज्याचा मुख्यमंत्री ठरला जात होता. निश्चित आज हा कारखाना शेवटची घटका मोजतोय. खूप बिकट अवस्था आहे. मी आताही सांगितलं कारखान्याच्या कामगारांची काय परिस्थिती आहे, सभासदांची काय परिस्थिती आहे, ज्या संलग्न आहे संस्था त्यांची काय परिस्थिती आहे, याचा परिणाम आपल्या राहुरीच्या बाजारपेठेवर होतो, ऊस उत्पादकावरही होतो, मुलांच्या शिक्षणावरही होतो. या सगळ्या गोष्टीवर याचा परिणाम होतो. तर याही ठिकाणी आपण राहुरी सहकारी साखर कारखान्याची जी निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, आपण ही मुलाखत चालू असताना, आपली चर्चा चालू असताना एक गोष्ट नक्कीच प्रकर्षाने सांगितली का 5वा पॅनलही येऊ शकतो. हो नक्कीच. तर आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल का 5वा पॅनल कोणाच्या माध्यमातून येऊ शकतो. 5वा पॅनल खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुधाकर साहेब तनपुरे, त्यांचे चिरंजीव चेअरमन आहेत युवराज तनपुरे. म्हणजे त्यांच्या माध्यमातून पॅनलची तयारी सुरू आहे. खरं तर मला या लोकांना सरळ जाब विचारायचा आहे की स्वर्गीय बाबूराव दादा तनपुरेच्या नावाने हा कारखाना आहे. बरोबर. मग आपण वेगवेगळे पॅनल का करताय? कोणचं साम्राज्य आपल्याला जागवायचंय? बरोबर. जे सांगितलं का राहुरीची निश्चित हात जोडून विनंती आहे माझ्या सर्व सभासदांना, नेते मंडळींना, आम्ही इलेक्शन लढवत नाहीये कारण त्याचं कारण आम्हाला कुठला त्रास निर्माण करायचा नाही लोकांना. आपल्याला असं वाटत असेल की राहुरीची बाजारपेठ टिकवावी, राहुरीचं नाव टिकवावं, स्वर्गीय बाबूराव दादा तनपुरेंचं नाव टिकवावं, तर याच्यात मोठेपणा हे तुमच्याच फॅमिलीने दाखवायला पाहिजे. सर्वात आधी सगळ्यात हे दाखवायला पाहिजे. ही जबाबदारी आहे तनपुरे कुटुंबाची. का आपणच जर 2-2, 4-4 पॅनल करत बसलात तर बाकीच्यांकडे काय आपण हे मागणार आहोत? हा माझा एक कार्यकर्ता म्हणून, एक जागरूक सभासद म्हणून अतिशय हाल झालेले आहे. राहुरीची बाजारपेठ मध्ये माझं दुकान आहे साहेब, बोनी सुद्धा होत नाहीये. भकास झाली राहुरीची बाजारपेठ. कामगार, शेतकरी, कोणता शेतकरी सभासद आज ऊसातला आहे जिथं सोन्याचा धूर निघत होता, त्या प्रत्येक सातबाऱ्यावर आज लाख 50-50 लाख कोटी रुपयाचे कर्ज आहे. एक शेतकरी जर मला दाखवला तुम्ही राहुरीतला का त्याच्याकडे आज कर्ज नाहीये आणि कुठल्याही उत्पादनातून कुठलाही पैसा मिळत नाहीये. साहेब, दुसऱ्याच्या कारखान्याला द्यायचं, भावाची शाश्वती नाही, वजनाची शाश्वती नाही, पेमेंट मिळण्याची शाश्वती नाही. आज हे सगळे लढवत आहेत. हे शेतकऱ्यांचे, कामगारांचे पैसे देणार कसे आहेत? आज फक्त आम्ही याची मदत घेऊ, आम्ही मुख्यमंत्र्याची घेऊ, आम्ही आमकेची घेऊ, बँकेची घेऊ, हे ठोक काढायला काही महत्व नाही साहेब. तुम्ही ठोस आराखडा सभासदांपुढे, कामगारांपुढे जो ठेवणार आहे त्यालाच सभासद मतदान करणे, ना की वाऱ्यावरच्या पॅनलवरला करणार आहे कोणला. नक्कीच सन्माननीय विजयभाऊ, आपण ही गोष्ट सांगत असताना नक्कीच गाईवरूनही आलेलं आहे. मी तुमच्या डोळ्याकडेही पाहतो. नक्कीच या कामधेनूची परिस्थिती सांगत असताना आपल्याला खरंच खूप वाईटही वाटतं का तुम्ही याही अगोदर सांगितलं मी पुन्हा याचा फॉर्मही भरणार नाही. आणि हे जे सर्व आहे 4 पॅनल 5 पॅनल, या सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण एकत्र बसून निश्चित या कारखान्याचा कसं ऊर्जित अवस्थेत आणता येईल याचाही आपण नक्कीच विचार केला पाहिजे. नक्कीच आपला हा जो राहुरी सहकारी साखर कारखाना, याचं नाव आपण सांगितलं बाबूराव दादा सहकारी साखर कारखान्याने आज महाराष्ट्राभर नव्हे तर पूर्ण देशामध्ये याचं नाव गाजतंय. तर आपण हा एक या ठिकाणी मूलमंत्र दिलेला आहे का तनपुरे घराण्यांनी एक मोठेपणा दाखवून आपण राजकीय जोडे बाजूला ठेवून या कारखान्याची जबाबदारी नक्कीच घ्यावी पाहिजे. खरंच आपण आज या ठिकाणी सन्माननीय विजूभाऊ डवले मागील पंचवार्षिक मध्ये डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या कार्यकाळामध्ये संचालक म्हणूनही त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि हे संचालक म्हणून काम करत असताना अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी जवळूनही पाहिलेल्या आहे. त्यांनी सांगितलंय आपला हा राहुरी सहकारी साखर कारखाना सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून नक्कीच सर्वांनी एकत्र येऊन ऊर्जित अवस्थेत नक्कीच आणला पाहिजे. नक्कीच त्यांची ही चांगली भूमिका आहे. आता बिनविरोध विषयावर मी आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आता बिनविरोध कशी करायची
हाही मोठा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे. कारण 5 पॅनल या ठिकाणी रणधुमाळीसाठी पुढे येत आहे. तर नक्कीच आपण विजूभाऊंनी आज या ठिकाणी आमच्या संग बातचीत करताना, गप्पा मारताना भरपूर काही कारखान्याविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नक्कीच आपण सारोमंथनच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आपण दिलखुलास या ठिकाणी गप्पा मारलेला आहे. सारोमंथनचे मी आभार मानतो व पुन्हा एकदा ही शेवटची संधी आहे आपल्या सर्वांना हा कारखाना जगवण्याची. सर्व नेते मंडळी, कर्मचारी, सभासदांना हात जोडून विनंती करतो, ही संधी गेली तर ह्या तालुक्याचं पूर्ण वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. ही संधी जाऊन देऊ नका, काही करा, पण हा कारखाना चालू करण्यासाठी योग्य त्या लोकांना निवडून द्या, एवढीच नम्रतेची विनंती. मला एक प्रश्न विचारायचा आहे का प्रवरे कारखान्याला राऊरी कारखान्याकडून 45 कोटी देणं आहे, हे खरं आहे का असं बोललं जात आहे? बरोबर आहे. जे ऊस तोडणी कामगारांचे पैसे असतील किंवा बॉयलरसाठी पैसे घेतलेले असतील किंवा वेगवेगळ्या कामासाठी प्रवरा कारखान्याने जो खर्च केलेला आहे तो हे पैसे आहे. हे पैसे आहेत जे काही प्रवरा बँकेने 45 कोटी आहे. म्हणजे 45 कोटी आहे. मी बॅलन्स शीटच्या खोलात गेलेलो नाही किंवा मला पूर्ण आकड्याचे म्हणजे ज्ञात नाही, पण प्रवरा कारखान्याचं आणि प्रवरा बँकेचं देणं राहुरी सहकारी साखर कारखान्याला म्हणजे डॉक्टर तनपुरे कारखान्याला निश्चित आहे. ते किती आहे याबाबत म्हणजे मी पूर्ण ज्ञात नाही. अजून एक चर्चा होतीये का आपला जर कारखाना डॉक्टर तनपुरे कारखाना जर सुरू झाला तर आजूबाजूचे जे कारखाने आहे त्यांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळं इतर आजूबाजूचे जे कोणी नेते मंडळी वगैरे आहेत त्यांना हा कारखाना सुरू व्हावा असं वाटत नाही, अशी चर्चा आहे. हे त्रिवार सत्य आहे. हे आजपासून नाही, कारखान्या स्थापनेपासून आहे. परंतु जी आजूबाजूची मंडळी आहेत त्यांनी हा कारखाना चालू करण्याचा प्रयत्नही केलेला आहे आणि सर्व घटकांचं सहकार्य मिळाल्याशिवाय राहुरी कारखाना सुरू होणार नाही. कुणी एकाचं नाही. विद्यमान जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले, नामदार राधाकृष्ण विखे, सुजयदादा विखे, प्राजक्तदादा तनपुरे, चंद्रशेखर पाटील कदम, ॲडव्होकेट सुभाषजी पाटील साहेब, रावसाहेब चाचा तनपुरे, खेवरे साहेब, राजू भाऊ शेटे, अमृतजी धुमाळ, हे जे घटक सध्याला काम करतायत हे सगळ्या घटकांना सहकार्य केलं तरच हा कारखाना चालू होणार आहे. निश्चित हा कारखाना चालू झाल्यामुळे बाकीच्या कारखान्यांना फरक पडतोय, हे ते सत्य आहे. मग आता कोणी कोणाचं ऐकायचं, कोणी कोणाच्या याला बळी पडायचंय हे ज्याचं त्यांनी ठरवावं. धन्यवाद. सन्माननीय विजयभाऊ यांनी आमच्या सारोमंथन न्यूजला जी अनमोल अशी वेळ या ठिकाणी दिलेली आहे. नक्कीच त्यांचे पुनश्च एकदा आमच्या सारोमंथन परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार. मी सारोमंथनच्या एक अतिशय सुंदर चॅनल, प्रिंट मीडिया आणि तुमचा हा सर्वच माध्यम, मी एक पत्रकार आहे. मी अनेक पेपरचं काम करतो, अनेक संपादकांबरोबर बसतो. परंतु सारोमंथननी वस्तुनिष्ठ राहुरी शहराची व्यथा प्रत्येक क्षेत्रामध्ये जे सुरू करून सारोमंथन जे आज शिखराकडे चाललेलं आहे, माझं त्याचे संपादक, मालक व ते माझे मित्र आहेत, सुखदुःखाचे मित्र आहेत, अनिल भाऊ कोळसे यांना मनपूर्वक सारोमंथनला शुभेच्छा. आपली सुंदर मुलाखत घेतली. आपण शिवचरित्रकार आहात त्यामुळे आपल्या वाणीवरती आणि छत्रपतींच्या याच्यावर खूप मोठा अभ्यास आहे. आपलं कामही मोठं आहे. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच एक शेवटचा एक छोटासा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं, राईट, आणि त्या रायगडावर भगवा फडकवला, बरोबर आहे? बरोबर. हे राहुरी सहकारी साखर कारखानाही मला असं वाटतं हे जे आजी माजी संचालक असतील, सभासद असतील, कामगार असतील, या सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून या 18 पगड सर्वांना एकत्र घेऊन नक्कीच हा कारखाना सुरू करावा. आणि या सारोमंथननी आणि आपण सर्वांनी जी आता भूमिका मांडली, हीच भूमिका मांडण्याचा मी बऱ्याच वेळापासून प्रयत्न करतोय. आपल्या माध्यमातून आपण आपली भूमिका मांडली. धन्यवाद. एकदम धन्यवाद. सारोमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.